एव्हरीडे GK 10 क्वेश्चन्स इन मराठी. फर्स्ट क्वेश्चन. प्रकाश वाट या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे प्रकाश आमटे. याच प्रकारे काही पुस्तकाचे नाव व त्याचे लेखक आपण हे पाहणार आहोत. बाजूला दिलेला आहे आपल्याला. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नरेंद्र जाधव आहेत. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश्वर माडगूळकर. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई. गोलपीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नामदेव डसाळ. रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विश्राम बेडेकर. व राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बाबासाहेब पुरंदरेकर. हे आपण महत्त्वाचे जे पुस्तक आहेत व त्याचे लेखक आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत. आता पुढील प्रश्न आपण घेऊया. पुढील प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचे उत्तर आहे 1828. तर आपण ब्राह्मो समाज याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. संस्थापक कोण आहे? तर राजा राममोहन रॉय. स्थापना कधी झालेली आहे? 20 ऑगस्ट 1828 साली. ठिकाण आहे कोलकाता. वृत्तपत्र आहे ब्रह्ममंडली मॅगझिन. हे या ब्राह्मो समाजाची थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. या पुढील प्रश्न पुढे पाहू. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 12 ते 35. तर असेच काही कलमे आपण पाहणार आहोत. संघराज्य व त्याचे क्षेत्र हे कोणत्या कलमामध्ये येतं? कलम 1 ते 4 मध्ये येतं. नागरिकत्व हे कलम कोणत्यामध्ये येतं? 5 ते 11 मध्ये येतं. मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35 मध्ये येत असतं. मार्गदर्शन तत्वे हे कलम 36 ते 51 हे या कलमामध्ये येतात. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. या क्वेश्चनमधील एक तरी पॉईंट स्पर्धा परीक्षेमध्ये पडतोच 100%. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. या थोडक्यात माहिती पाहूया आपण. कार्यकाल आहे 1856 ते 1858. या काळात गव्हर्नर जनरल हा होता. 1858 ते 1862 या काळामध्ये व्हाईसरॉय होता. याच कारणाने 1857च्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. म्हणजेच भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण आहे? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. पुढील प्रश्न आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विश्वास पाटील. अशाच प्रकारे काही पुस्तक व त्यांचे लेखक आपण पाहणार आहोत. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत वि. शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. मी वनवासी या पुस्तकाचे लेखिका आहेत सिंधुताई सपकाळ. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. तर अशाच प्रकारे आपण काही पुरस्कारही पाहणार आहोत. वि. स. खांडेकर यांना भेटले आहे ययाती या कादंबरीनुसार 1974 साली. वि. वा. शिरवाडकर यांना विशाखा या पुस्तकानुसार 1987 साली पुरस्कार भेटलेला आहे. गोविंद वि. करंदीकर यांना अष्टकदर्शक 2003 साली व भालचंद्र नेमाडे यांना हिंदूला 2014 साली पुरस्कार भेटलेला आहे. पुढील प्रश्न आहे, प्राणी जीवाचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हटले जाते? उत्तर आहे झूलॉजी. तर बॉटनीला काय बोलतात? वनस्पती जीवाचा अभ्यास करणारे शास्त्र. सायकॉलॉजीला म्हणतात मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. कार्डिओलॉजीला म्हणतात हृदयासंबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र. तर डॅमिनॅटॉलॉजीला म्हणतात त्वचा व त्वचा रोगाचा अभ्यास करणारे शास्त्र. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? याचं उत्तर आहे कॅलरी. अशाच प्रकारे आपण प्रमाण आणि त्याच्यामध्ये काय मोजलं जातं ते पाहणार आहोत. तर ॲम्पियरमध्ये काय म्हणतात? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक. वॅटमध्ये शक्ती मोजण्याचे एकक. नोटमध्ये सागरी जहाजाची गती मोजण्याचे एकक. मैलमध्ये अंतर मोजण्याचे एकक. तर फदममध्ये समुद्रातील खोली मोजण्याचे एकक. हे एकक आणि त्याचं प्रमाण आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर पुढील प्रश्न आहे,
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज तुम्हाला GKचे 10 क्वेश्चनची माहिती मिळेल. धन्यवाद.